बदनाम नका करू. तर तुम्हाला वाटतंय ते खोटे फोटो आहेत तुम्ही सांगा. महिलांवरती अन्याय करता का होतं? काय अन्याय करतात? अजिबात चालत मला नाही. तर झालं असं की नाशिकमधील सिडको परिसरात पार पडलेल्या जाहीर सभेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट व्यासपीठावरून लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत एक व्हिडिओ दाखवला. ही जाहीर सभा महापालिका प्रभाग क्रमांक 24 मधील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला सभा शांततेत सुरू होती, मात्र व्हिडिओ दाखवण्यात आल्यानंतर संपूर्ण सभेचं चित्रच बदलून गेलं. सभेत दाखवलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नाशिक महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिमदे यांचे कार्यकर्ते ड्रग्जचं सेवन करत असल्याचा दावा करण्यात आला. इतकंच नाही तर ड्रग्ज पेडलशी तिमदे यांचे संबंध असल्याचा थेट आरोप गिरीश महाजनांनी व्यासपीठावरून केला. या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपाने शिंदे गटाला नाशिकमध्ये थेट घेरण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसून आलं. मात्र हा डाव गिरीश महाजनांच्या चांगला टाला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणांचे पालक थेट सभास्थळी पोहोचले. हा व्हिडिओ खोटा आहे, आमच्या मुलांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे. महाजन भाड खाऊ तू बांगड्यावर बांगड्या असं म्हणत पालकांनी व्यासपीठासमोरच गोंधळ घातला. भाडोत्री व्हिडिओ तयार करून राजकारण केलं जात आहे असा आरोप करत पालकांनी गिरीश महाजनांना जाब विचारला. तुम्हाला वाटतंय ते खोटे फोटो आहेत तुम्ही सांगा. चांगल्याचं तर निवडून येऊ आपण. अन्य पाहिजे पोलीस स्टेशनला या तिकडे. नाही चांगल्याचं तर निवडून येऊ ना आपण. दाखवून काही टाकून बदनाम करतात ते. सर उद्या येतो मी पोलीस मी केस करणार आहे. हा मी केस करेल उद्या. चुकीचं बोलून नाही चुकी तरी बोलत आहे. आज बोलतो बस बदनाम नका करू असं. बदनाम नका करू. महिलांवरती अन्याय करता का होतं? मी नाही भारत होत्या भाजपला. अजिबात गोंधळ इतका वाढला की काही काळासाठी सभा थांबवावी लागली. नियोजित प्रचार सभेऐवजी ही सभा वाद, आरोप, प्रत्यारोप आणि गोंधळातच अडकली. नाशिकच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर आल्याचं चित्र या घटनेमुळे पाहायला मिळालं. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.